यानंतर पुढली बातमी बघूया। अरुण गवळी सक्रिय राजकारणात उतरणार नाही, पण त्यांची अखिल भारतीय सेना मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे। अरुण गवळी यांची मुलगी आणि माजी नगरसेविका गीता गवळी यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढवली जाणार आहे। अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली निवडणूक लढवणार आहेत। अरुण गवळींची दुसरी मुलगी योगिता गवळी ही पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे। या अगोदर मुंबई महानगरपालिकेमध्ये अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेचे 2 नगरसेवक होते। यापैकी माजी नगरसेविका वंदना गवळी या शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या आहेत। वंदना गवळी यांच्या विरोधात देखील अखिल भारतीय सेनेचा उमेदवार देणार असल्याची गीता गवळी यांनी माहिती दिली आहे। मुंबई महापालिकेची निवडणुका आहेत, आपली अखिल भारतीय सेना देखील निवडणूक लढवत आलेली आहे। काय तयारी आहे? नाही इलेक्शनच्या बाबतीत मी पहिलाच क्लिअर केलं ना की बाबा मला त्यात इंटरेस्ट नाही आणि मी काय महानगरपालिकेत असं उतरणार नाही। बघा, कोणाची इच्छा असेल त्याला ज्याला जायचं असेल ते जातातच, पण असं काय फटका नाही पडेल। आमच्या ते पप्पांच्याच मुळे ती सीट होती, पप्पाच्या नावाने ती सीट होती, कामं करत राहिलो। आता पण आमचे लोक, ते मेन आमचं घर आहे, तर काय असं नुकसान काय होणार नाही आम्हाला, आम्ही ते पण पार पडू लवकरात लवकर। ते ऑफकोर्स आमचा उमेदवार राहील। ते पण माझी मोस्टली माझी स्वतःची बहीण राहणार आहे, योगिता गवळी।